तर शिक्षकांच्या टीईटी परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्या टोळीच्या विरोधामध्ये सध्या भिवंडीत कारवाई केली जाते। कोनगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये लावलेल्या सापळ्यामध्ये 3 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे। ठाण्याच्या भिवंडी परिसरामध्ये सध्या पोलिसांनी ही कारवाई सुरू केली। भिवंडी याच परिसरामधून टीईटीचे पेपर फुटले होते आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे उद्याची होणारी परीक्षा तुर्तास रद्द करण्यात आलेली आहे। या सगळ्याचा फटका महाराष्ट्रातल्या जवळपास 6 लाखांपेक्षा अधिक परीक्षार्थींना बसतोय। अर्थातच तातडीने या पेपर फुटीच्या नंतर आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। भिवंडी परिसरामध्ये पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे आणि 3 जणांना सध्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी सापळा रचला आणि याच सापळ्यामध्ये 3 जण अडकलेले आहेत। यांच्याकडून पेपर फुटीच्या प्रकरणाची सध्या प्राथमिक माहिती आणि चौकशी केली जाते। ताब्यात घेतलेल्यांकडून टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पोलिसांना सापडल्या, त्या देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत। या सगळ्याची तातडीने माहिती देण्यात आली आणि उद्याची परीक्षा तुर्तास तरी रद्द करण्यात आली आहे। या प्रश्नपत्रिका पोलिसांनी हस्तगत केल्यात। भिवंडीमधली ही मोठी कारवाई सध्या आपण पाहतो। तर टीईटीच्या पेपर फुटीचं हे कनेक्शन सध्या किंवा याचा केंद्रबिंदू सध्या भिवंडीमध्ये पाहायला मिळतोय। प्रतिनिधी अनिल वर्मा आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। भिवंडीमध्ये कारवाई सुरू झाली आहे। अनिल, कोण आहेत हे 3 जण, कुठल्या गोष्टीशी संबंधित आहेत का? आपण जर पाहिलं या ठिकाणी तर याआधी आपण बघितलं तर नीट परीक्षा जी आहे त्याचे पेपर फुटलेले होते आणि पुन्हा आता उद्या होऊ घातलेलं जे शिक्षकांसाठी हा जो पेपर आहे टीईटी पेपर तो घेण्यात येणार होता आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 6 लाखाहून अधिक शिक्षक जे आहेत त्या परीक्षेसाठी बसणार आहेत आणि त्याचे पेपर फुटल्याचे या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि त्याचे केंद्रबिंदू आपण जर पाहिलं तर भिवंडीतून समोर येते। पोलिसांना एक गुप्त बातमी मिळालेली होती की काही जण आहेत त्यांच्याकडे या पेपरचे काही प्रश्न असल्याची माहिती यांना मिळालेली होती। त्या अनुषंगाने कोनगाव परिसरामधील जे डायमंड हॉटेल आहे त्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास धाड टाकण्यात आलेली होती आणि परंतु हे जे आरोपी त्या ठिकाणाहून निसटले होते आणि पुन्हा त्यांना पकडण्यासाठी सहारा एअरपोर्ट आहे त्या भागात सर्च करण्यात आलेला होता आणि त्यानंतर तिथून या 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना घेऊन आता भिवंडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलं आहे। त्यांच्याकडे किती प्रश्न होते, किती अजून कोणते प्रश्न त्यांच्याकडे आलेले होते किंवा पूर्ण प्रश्न होते का, या सर्व बाबत चौकशी केली जाते किंवा त्यांनी अजून कोणाला हे प्रश्न पाठवलेले आहेत का, याबाबत सर्व चौकशी या ठिकाणी केली जाते सध्या। अगदी अनिल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स जाणून घेऊ।